शत्रूच्या रडारला चकवा देणारं जे कोटिंग असतं ते कोटिंग बनवण्याची किमया जळगावच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी साधलेली आहे. आणि हे कोटिंग जे आहे ते चेन्नई येथील एका हॅकेथॉन या ठिकाणी जे प्रेझेंट झालं आणि त्याला आपलं पारितोषिक सुद्धा मिळालेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी किमया साधली हे विद्यार्थी आता आपल्या समोर आहेत. आपण बघू शकतो की हा 5 विद्यार्थी आणि एका विद्यार्थिनींनी हे जे कोटिंग होतं हे तयार करण्यासाठी दिवस रात्र परिश्रम घेतले आणि ते परिश्रम घेतल्यानंतर त्यांना त्याचं मेहनतीचं यश मिळालेलं आहे. मोठी उपलब्धी ही साधलेली आहे आणि या निमित्ताने जे आहे पुन्हा जळगावचं नाव जे आहे संपूर्ण देशभरामध्ये चर्चेचा विषय बनलेला आहे. नेमकं हे कोटिंग काय आहे, याचा भारताला संरक्षण विभागात असेल किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये त्याचा फायदा कसा होणार आहे आणि ते नेमकं बनवलं कसं आणि त्याची पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, यावर बोलण्यासाठी आपण या विद्यार्थ्यांशी बोलणार आहोत. काय सांगणार नेमकं जे कोटिंग तयार झालेलं आहे ते कशा पद्धतीने तुम्ही तयार केलं, त्याची प्रोसेस कशी होती आणि त्याचा नेमका उपयोग कसा होणार आहे? ॲक्चुअली आम्हाला 4 महिन्याआधी एक प्रॉब्लेम स्टेटमेंट SIHने दिलं होतं. SIH 2025 मध्ये गव्हर्नमेंटची दरवर्षी हॅकेथॉन असते. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट दिल्या जातात. तर त्यात आम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं की स्टेल्थ कोटिंग फॉर डिफेन्स असेट्स. म्हणजे एक असं कोटिंग बनवायचं की ज्याच्याने RCS म्हणजे रडार क्रॉस सेक्शन कमी होईल आणि जे रडारमध्ये सापडले जाणारे आपले डिफेन्स असेट्स म्हणजे एअर फोर्सचे फायटर जेट्स किंवा सबमरीन्स किंवा असे कोणते पण डिफेन्स असेट्स ते रडारच्या याच्यात किंवा सोनारमध्ये पकडल्याने जाऊ, त्यासाठी आम्हाला पेंट फॉर्म्युलेट करायचं होतं. तर त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आम्ही वर्क केलं आणि त्याच्यानुसार आम्ही पेंट फॉर्म्युलेट करत आहोत. अजून ते इनिशियल स्टेजवर आहे. बाकी माझा फ्रेंड सांगेल. नेमकं हे जे कोटिंग तुम्ही केलं, किती जण तुम्ही किती दिवसापासून यासाठी काम करत होते आणि त्यानंतर ते हॅकेथॉन मध्ये कशा पद्धतीने प्रेझेंट झाल्यानंतर तिथल्या काय प्रतिक्रिया होत्या? आम्ही जवळपास 4 महिन्यापासून इथे काम याच्यावर काम करतो आहे. ही कॉम्पिटिशन CIT चेन्नई इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी चेन्नईला ही कॉम्पिटिशन झाली. ही जवळपास 5 दिवस कॉम्पिटिशन चालली. त्यात आम्ही त्यांना तिथे पेंट फॉर्मेट करून दाखवला. त्यानंतर त्यांनी व्हेरियस टेस्ट सांगितल्या. त्या आम्ही टेस्ट त्यांना परफॉर्म करून दाखवल्या. ही कॉम्पिटिशन 5 दिवसामध्ये पहिल्या दिवशी मेंटरिंग, त्यानंतर परत त्यांचे इव्हॅल्युएशन राउंड झाले. त्यानुसार त्यांनी मार्किंग केली आणि तिथे त्यांनी टीमवर्क बघितलं आणि त्यानंतर मग आमचा हा फायनल रिझल्ट जो त्यांनी इव्हॅल्युएट करून इथे प्राइज दिलेलं आहे. नेमकं हे जे संपूर्ण देशभरातील सर्व विद्यार्थी त्या हॅकेथॉन मध्ये होते, किती विद्यार्थी नेमके देशभरातले होते आणि कसा तिथला अनुभव होता आणि आता याची फायनल स्टेज या कोटिंगची कशी असणार आहे, पुढची प्रक्रिया कशी पार पडणार आहे? सगळ्यात पहिले आपल्याला तिथे सगळ्यात 7 लाख लोकांचं काहीतरी ते पीपल्सचं ते स्मार्ट इंडिया हॅकेथॉन ही कॉम्पिटिशन होते. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम स्टेटमेंट 271 असतात. त्याच्यामधून आम्ही एक प्रॉब्लेम स्टेटमेंट चूज केला ज्याच्यामध्ये नाव होतं की स्टील कोटिंग फॉर डिफेन्स असेट्स. त्याच्यामध्ये आपल्याला कॉस्ट इफिशियंट मिलिटरी असेट्ससाठी एक कोटिंग फॉर्म्युलेट करायचं होतं. तर आम्ही त्याच दिवशीपासून त्याच्यामध्ये कामामध्ये लागलो. आम्हाला 3 महिने फक्त रिसर्च पेपर वाचण्यामध्ये आणि त्याचे जे मटेरियल्स आहे ते गोळा करण्यामध्ये लागले. त्याच्यानंतर मग लास्ट मंथमध्ये आम्ही त्याला थोडंसं फॉर्म्युलेट करूया या फिर लॅब स्केलला काही वर्क करून बघूया हे आम्ही सोचलं आणि त्याच्यावर काम करणं सुरू केलं. ते काम करता करता मग आम्हाला असं वाटलं की चला आपण त्याच्यावर अजून फॉर्म्युलेशन करून बघूया, अजून त्याच्यामध्ये डीप जाऊया. म्हणून आम्ही त्याच्यावर काम चालू केलं आणि त्याच्यानंतर हॅकेथॉनच्या 2 दिवसा पहिले आम्ही त्याला फिनिश केलं. पण ते आमचं इनिशियल स्टेजवर होतं कारण की आम्ही त्याच्यावर जास्त काम करू शकलो नाही. कारण की आमच्याकडे 1च महिना होता आणि आम्हाला रॉ मटेरियल्स वगैरे गोळा करण्यामध्ये जास्त वेळ लागलेला होता. आता त्याच्यानंतर आता जसे की आम्हाला त्याच्यामध्ये प्राइस भेटलाय, त्यांनी नॉलेज बघितलं की तुम्ही किती केलंय आणि काही टेस्टिंग्स आहे जे आम्ही नाही केलंय त्याच्यावर, ते टेस्टिंग बी आम्ही करणार आणि त्याच्यावर अजून जितकं पण काम होऊ शकतं त्याच्यावर आम्ही वर्क करणार. आता जसे की आम्ही उद्या या परवापासून जितके पण काम असणार ते आम्ही सगळे आपले जे रॉ मटेरियल्स वगैरे ते गोळा करणार. गोळा करण्यावर आमचं जिथं काम अडकलं होतं त्याच्यावरच आम्ही सुरू करणार ना. त्याच्यावर जे टेस्टिंग राहिलेले होत्या ते बी आम्ही त्याच्यावर करणार. त्याच्यानंतर आम्ही त्याचे रिझल्ट बघूया. रिझल्ट अगर आम्हाला असं वाटलं की खरंच याच्यावर आपण पेटंट करू शकतो तर आम्ही पेटंटच्या वर्कसाठी पण मेहनत करूया. तर निश्चितच ही जळगावसाठी जी आहे मोठी अभिमानास्पद बाब आहे की शत्रूच्या रडारांना जी चकवा देणारं कोटिंग आहे ते कोटिंग तयार करण्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये जी आहे या ठिकाणी जवळपास 7 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या वतीने या ठिकाणी संशोधन करण्यात आलं आणि त्यात जे आहे
जळगावच्या विद्यार्थ्यांनी जे आहे पारितोषिक पटकवलेलं आहे आणि मानाचा तुरा जो आहे देशभरामध्ये खोवला आहे. जवळपास 3 ते 4 महिन्यांच्या परिश्रमानंतर विद्यार्थ्यांनी ते तयार करून दाखवलं. त्याच्या इनिशियल स्टेज आता सुरू आहेत आणि कंप्लीट स्टेज करण्यासाठीच्या बाकीच्या प्रक्रिया देखील हे विद्यार्थी करतायत. रिसर्च पेपर वाचतायत, वेगवेगळ्या गोष्टी ते अभ्यासतायत, त्यावर संशोधन करतायत. त्यानंतर फायनल टेस्ट या पडताळणी केल्यानंतर ते पेटंटसाठी जे आहे ते देखील पाठवलं जाणार असल्याची माहिती आपल्याला या विद्यार्थ्यांनी दिली आहे. मात्र या निमित्ताने जे आहे पुन्हा देशभरामध्ये जळगावचं नाव जे आहे आपलं पोहोचल्याचं चित्र या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं आहे. कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.